तीनदा लागले माझ्या पायाला. सगळ्यांना एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती मला की सगळे बोले मित्रांनो दूध वाला आमचं. तर या ठिकाणी आमच्या एरियात सगळीकडे लाईट गेलेली आहे. तर हॅलो गाईज, वेलकम टू दी न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग एकदम म्हणजे लेटच सुरू होत आहे, कारण की मी सकाळी 5:30ला उठलो होतो. कारण मी जर सांगितलं तुम्हाला की आमचं 6 ते 9 शिबिर सुरू झालेलं आहे तबल्याचं, तर त्याच्यासाठी गेलो होतो. 2 दिवस तर गेलोच नाही, उठलो नाही म्हणून. आज म्हणजे एकदम ठरून उठलो होतो आज. तर आजचे काही एवढे असे काय प्लॅन नाही ठरलेले, कारण की कालच बाहेर जाऊन आलो ना. तर आजचे काही एवढे प्लॅन नाही आहे. तर बघू काही झाले तर तुम्हाला कळूनच जातील. नसतं मग आज संध्याकाळी क्रिकेट तर फिक्स आहे, कारण की 3-4 दिवस खेळलो नाही. आज संध्याकाळचं क्रिकेट फिक्सच करावं लागणार मला खेळायचे. तर बघू काय प्लॅन होते आणि काय कसं काय होतं त्या हिशोबाने बघू आपण. तर मित्रांनो, हे बघा, जे राहिले 3 पोते होते ते सकाळी आई बाबांनी आणून टाकले वाटतं. मी तर झोपलेलो होतो ना, तर त्यांना माहिती आहे सकाळी 5:30ला उठलेलो होतो. तर झोपलेलो होतो मी म्हणून मला उठवलं नाही, तर मी सकाळी आणून टाकलेले. आणि ते बघा लाभेश पण पळतोय तिथून, काहीतरी कुठाना करून पळालंय, काहीतरी केलंय त्यांनी आणि पळून गेला बरं का. आता येणार आहे घरी कंप्लेंट चांगलीच. मस्त असं पळत नाही ती. क्रांती चौकात पण झेंडा लावलाय, कसं काय माहिती, बघावं लागेल. कुठं पळतोय काय कुठाने गेला. एका दिवस ट्रॅकिंगचा प्लॅन होणार आहे, तो झाल्यावर सांगालच मी तुम्हाला. रविवारचाच राहील या, नसता मग नाही. बघू आपण काय होतं त्या हिशोबाने. मित्रांनो, आम्ही सिलेंडर घ्यायला चाललोय ना. तुलाच उचलायला लावणार सिलेंडर, यालाच उचलायला लावणार आहे पूर्ण. मी काय उचलत नाही असणार. खातो ना तू घरात, उचलायचं. मित्रांनो, सिलेंडर घेऊन आले. उचल रे, चल चल पटकन, भूक लागलेली मला. उचल. अरे उचल ना. अरे बाप रे, बघा किती 1-2 बोट चालवलंय फक्त तो. अरे 3दा लागले माझ्या पायाला. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, जे एकदम खालचं ते इथलचं पुढेच खालचं हाड नसतं का ते, त्याला गाडीवर 2दा लागले याच्यामुळे, आलल्यामुळे. आणि आता नंतर पायावर सोडलं माझ्या. पराठे गेलेले आहे, आलूचे पराठे माझे फेवरेट. ठीक आहे, अरे दही बाहेरच आहे, तर मस्त पराठे खातो आता. आणि मग डायरेक्ट झोपी जाणार आहे मी. सकाळी 5:30ला उठलेलो आहे. कुठे शिबिराला जायला, तुला माहिती मी सकाळी 5:30ला उठलेलो. अरे तबला शिबिर सुरू झालं ना रे, मग तबला तिथंच ठेवलेला आहे ना. 5:30ला उठलोय. आता मला यायली झोप, मी डायरेक्ट जेवणार आहे, डायरेक्ट झोपी जाणार आहे. याला काय बघायचं बघत बसेल टीव्हीवर, मी तर मस्त झोपणार आहे. हा ना, मग शिबिरात कसं असतं 6 ते 9 कंटिन्यू तबला वाजवायचं. ते करून आलो ना, मग 5:30लाच उठा लागलं. तर आता जेवण करतो आणि डायरेक्ट झोपी जातो. मग संध्याकाळचा काय प्लॅन बनला तर सांगतो यो. सगळ्या मुली दुसऱ्याच्या कॉपी का चिडवतोय आपण, चांगल्यामुळे जेवण करतो. लाभी जेडा आहे, वाढलं पटकन त्याला. आपको आवाज भैया पराठा, आप ये देखो, ये आवाज पराठा. वेटर पटपट घ्या वेटर. ये पराठा है, बहुत बड़ा. इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती मला. शांत बस. सगळ्यांना एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती मला की सगळे बोले सगळे बोले पाहिजे. काही बी फेमस होतं यार, म्हणजे हा मग पाहिजे. मस्त गेलो होतो आता, लाईट गेली त्याच्यात. म्हणलं आता काय करावं, 3-4 लाईट गेली. मी तिथं करू नका आम्ही म्हणलं चालू करू. खाली पोरं खेळताना दिसली, कृष्णा वगैरे ते खाली खेळत आहे. मला चला आता कायच करणार, लाईट येत आहे तू आता खाली खेळायला. मस्त खेळतो थोडा वेळ. तेव्हा मित्रांनो, दूधवाला आमचं. मित्रांनो, असतं 2 घंटे क्रिकेट घेऊन आलेली. लाईट आली बघा फायनली, म्हणून वर आलो. बॅटिंग केली डायरेक्ट पळून आला भैया. आता कोण टाकतंय बॉलिंग, अंधार पण झाला. त्याला म्हणलं अंधार होईपर्यंत खेळू. आम्ही अंधार होईपर्यंत खेळलो, डायरेक्ट सोडला. तर या ठिकाणी आमच्या एरियात सगळीकडे लाईट गेलेली आहे.
तरी आम्ही बाहेर हिंडायलो. नाही म्हणजे लाईट आमच्यासोबत खेळायली का काही कळलं मेळच लागणं गेलाय. अरे तुला सांगतो बरं मी समोर तुला सांगतो आता मी क्रिकेट खेळत होतो डायरेक्ट 70 रन चेंज केले भावण्यात बॅटरी झाली लाईट आली असा पळत वर गेलो जसा पाय घरात लाईट गायब. मित्रांनो समर्थनी आत्ता डायरेक्ट 400 रुपयाचं स्क्रीन गार्ड लावले 400 आणि त्याच्यानंतर भावाकडून भेळ पण आहे आपल्याला आणि आता पिझ्झा पण खायला जाणार आहे आम्ही. तर समर्थ कसं काय एवढं मोठं हृदय झालं तुझं अचानक पैसा आला आपल्याकडे कसं काय झाला आता घोळ केला नव्हतं कालचा ब्लॉग पाहिला असं तुम्ही कालचं नव्हतं लय व्हायचा आपने वास. अरे इथं 2 मिनिटात जग इकडचं इकडं होतं. अरे मित्रांनो हे पहा आज माझं पॅन कार्ड आलं आहे आता आपण काय म्हणतात बँक अकाउंट काढणार आहे. बँक अकाउंट काढलं की डायरेक्ट हे करणार आहे आपण ट्रेडिंग करणार आहे मस्तपैकी. तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं कलर ट्रेडिंग. तर गाईज आता पिझ्झा खाऊन पण झालेलं आहे. आता आम्ही घराकडे निघालो होतो म्हणजे थोड्या वेळ घराची तिथं बोलेल आणि मग जाईल घरी. हे म्हैस पाहिल अशी आहे निवळ निवळ लोक लगे तोंडात टमाटेच मारतील तोंडावर अशी स्माईल आहे भाऊची. लय करावी लय खराब नको मारू. तर मित्रांनो तब्बल 1.5-2 घंट्यानंतर आम्ही वापस घरी आलेलो आहे पिझ्झा वगैरे खाऊन आणि तरी पण लाईट नाही आलेली. हे बघा तुम्ही पूर्ण एरिया असा सुमसाम आहे. नाही सुमसाम गाड्या खूप आहे पण गाड्याच्या लाईट खाली आम्ही जगू नाही शकत. उद्या जर आम्ही तुम्हाला दिसलो नाही तर जागोजागी आमची होल्डिंग लावा आम्हाला फेमस करा. Wanted. कारण कसं आहे रात्रीतनं जर गरमीने आम्ही जर उद्या राहिलो नाही मरण वगैरे आलं कृपया करून आम्हाला फेमस करा. मरणानंतर तरी फेमस ना वरून बघू आम्ही तसं किती फॅन्स बनू. पण आता लाईट यायला पाहिजे होती. आता उद्या माझा तबल्याचा क्लास आहे. जर मी उठलो नाही तर याच्यात माझी चुकी नाही कारण की रात्री झोप तर लागायला पाहिजे ना. झोपीपुरती तरी हवा लागते. 3 घराच्या बाहेर गेलं की लाईट नाही काय तर म्हणजे पडले 6 पडायले असं झालं ते काय करू आता भाऊ आपण. आता काही नाही आता थोडा वेळ बोलत बसत काय करणार आहे लाईट यूज तर टाइमपास. आणि जास्त बाहेर फिरता येत नाही कारण की खूप सारे फॅन्स येत आहे. मग ते असे हात दाखवता मग ते गाडी अडवता मग ते नाही जमत ना. मग एका जागी थांबायला पण काही नाही रे पण आपण एका जागी लगेच घोळ काय होतं ना मग ते त्याच्यामुळे जमा झाले की नाही जमत नसतं. मग तुम्हाला माहिती आपण मोठ्या कांदा घेऊ आपण मीटअप घेऊ मीटअपच्या वेळेस सगळं सगळं म्हणजे काय तुम्हाला autograph पाहिजे तुम्हाला काय सगळं पाहिजे भेटेल. फोटो बिटो सगळं भेटेल. अशी रस्त्यात गर्दी करत जाऊ ना. कसं आहे ना आमच्यावर येतं मग ते मग पोलीस शासन वगैरे मग तुम्ही त्याच्यामुळे- कशाला गोंधळ करताय कशाला तुम्ही गर्दी नको ते नाही तर काय. आणि बोर्डाचं रिझल्ट आहे माहिती का तुम्हाला. जाऊ दे हे नको हे नको नको हे सोडा. राहू द्या. हे नको काय याच्यावर बोलत बसलो ना. व्ह्यूज नक कमी करू व्ह्यूज नक कमी करू नक करू. चालेल बा आपल्याला आता लाईट आल्यावर भेटू हा. जाऊ दे ब्लॉग संपला जाऊ दे. झाली तर इथंच एंडिंग आहे नाही तर लाईट आल्यावर नाही तर जाऊ द्या मग विसरून जा बा आम्हाला आता काही. तर मित्रांनो जेवण वगैरे सगळे झालेले आता. तर आत्ता पण लाईट म्हणजे खूपदा गेली. जसं दुपारी मी सांगितलं तुम्हाला झोपलो होतो 4-5दा लाईट गेली. मी डायरेक्ट ओललं झालो म्हणजे ते कूलर लावलं लाईट चालली कूलर लावलं लाईट चालली. तर कायच करावं म्हणलं. मग संध्याकाळी उठून पोरं वगैरे कृष्णा वगैरे ते खेळताना दिसले तर खाली गेलो खेळायला. मस्त आज मजा आली खेळायला कारण की 6 वगैरे आलं होतं ना. तर मग आज माझा गेम भारी होता. तर काय तेवढंच मग. आणि सध्यात आता काय जेवण वगैरे झालेलं आहे. आज काय क्रिकेट वगैरे खेळलो जास्त प्लॅन नाही. आम्ही कसं ठरवलं 1-8 दिवस कुठेतरी फिरायला जायचं. मग आता सध्या समोरसोबत बाहेर गेलो ते लाईट नव्हती म्हणून. तर बघू आता उद्या आणि परवाची काय प्लॅन बनते समयला घेऊन वगैरे. तर त्या हिशोबाने सांगेलच मी तुम्हाला. तर या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग बाय.